कालचे 2 दिवस काही गेलेत माझ्यासाठी. म्हणजे कालचे 2 दिवस म्हणता येणार नाही, 1 दिवस. तर लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर आम्ही मित्र सगळे गेलो होतो माचाळला परवा, म्हणजे 1 जुलैला. आज आहे 3 जुलै. 2 जुलै माझ्या ह्याच्यातून काढूनच टाका, कारण का काल जो मी आजारी पडलोय त्या दिवशी आम्ही आलो, पावसात भिजलो, पण एवढा बेकार पाऊस पडत होता. हेल्मेट घालून सुद्धा एवढा लागत होता. रात्री गाल जराशी सुजले होते आणि त्याच्यानंतर सकाळी तापाने फडफडलो. तो काल रात्रीपर्यंत, तोपर्यंत डॉक्टरकडे जाऊन आलो, गोळ्या बिळ्या घेतल्या, तेव्हा कुठे बरं वाटतंय. आता सुद्धा हलकं सर्दी आहे, बाकी ताप बरा आहे. तर आमच्यात काय चूल संपत नाही. एक ट्रिप नाही झाली तर दुसरी ट्रिप आहेच. पण यावेळी मित्रांसोबत नाही तर फॅमिलीसोबत जातोय. तर जातोय कुठे? गोव्याला. तर यास कोण कोण निघालोय? संगीत भाव, हर्षा दिदी, आजोबा पार्टी. नुसतं एवढंच नाही, बोधा वगैरे मम्मी पप्पा त्या गाडीत आहेत. आम्ही आता बाहेर पडलोय. एक गडबड झाली, लेट झालाय खरं तर म्हणून निघायला, पण पडलोय. पाऊस काय थांबलेला नाही, पाऊस पडतोच. पाऊस चालूच राहणार आहे. पाठची गाडी तिकडे. वन्स अगेन एंट्रिंग पाली. पाली एंटर करतोय. कटकट लय मोठा खड्डा होता रे. पाऊस तुफान भरलाय. परवा आम्ही गेलो होतो तेव्हा पालीत आम्हाला पाऊस नाही भेटला, पण पालीच्या पुढे भरपूर पाऊस होता. आम्ही माचाळला पोहोचलो होतो. आता पालीमध्ये पण पाऊस थोडा थोडा दिसतोय आणि पालीच्या पुढे तर बेकार आहे पाऊस. अजून सुद्धा ब्रिज चालू झालेला नाही आहे. हा म्हणजे चालू झालाय तर ओपन नाही केलाय काही कारणामुळे. अशी कारण आहेत, लीक होतोय अजून तो. परवा रिझन पण होता, आम्हाला काय लांजा साईडला जायचं नव्हतं, कोल्हापूर साईडला जायचं होतं. ब्रिज घेऊन काय अर्थ पण नव्हता. आज कसं आम्हाला लांजा साईडलाच जायचं. आज हा आहे कोल्हापूर, आपला कोल्हापूर हायवे, नागपूर कोल्हापूर. हा हायवे करून आपण लागलोय आता मुंबई हायवेला. ऊन जरासं आलेलं आहे, जास्त काय नाही. ते बरं वाटतंय जरा. ऊन पडेल बॉडीवर, तोपर्यंत बॉडी जरा गरम पण राहील, जास्त थंड पडणार नाही. इकडे दराव कोसळले बघा, इकडे त्या साईडला लेवल काय ते काय खतरनाक काहीतरी डायव्हर्जन आहे इकडे. ह्या साईडनी गाड्या येतात. होता नदीला पाणी बघा आता केवढं असणार आहे. पण पुढे विसरू नका, पुढे पाऊस भेटणारच आहे. आलेला आहे पाऊस चालू, खतरनाक वाला. लांजाच्या आधीच. लांजा अजून आहे 10 किलोमीटर मध्येच पडलाय बेकार. होय, अजून तरी स्लो झालाय मध्येच. डग फुटलेला काहीतरी वेगळच. कुठे जायची गरज नाही. रत्नागिरी मुंबई गोवा हायवेला सगळीकडे वॉटर क्रॉसिंग भेटेल. लडाखला जायची गरजच नाही तुम्हाला. वॉटर क्रॉसिंग, लँडस्लाइड सगळं भेटून जाईल. बघा अशा आहे बघा, लिटरली भाडे उठतं लिटरली. ब्रिजवर हे आलाय तर रस्त्यावर तर इकडे ते बघा, तेव्हा गाडीवाला गेला का इकडे बघा. बस बघितलं. पुढं सांगतो, लडाखला जाऊ नका, आधी ट्रेनिंग घ्यायला इकडे. सगळं काहीतरी एक्सपिरियन्स करायला भेटेल तुम्हाला सगळं. तर डेस्टिनेशन पोहोचलो नाही. डेस्टिनेशनला मध्येच थांबलोय. आता लांजा ऑलमोस्ट कव्हर केलं. लांजाच्या पुढे आलं 2-3 किलोमीटर. थांबलोय माझ्याकडे गणपती मंदिर आहे, तिथे थांबलो. आणि आज संकष्टी आहे, तर सगळ्यांना दर्शन पण करायचं होतं. प्रवास चाललं तर आशीर्वाद घ्यायचा. तो गणपती मंदिरात थांबलोय, पाया पडून येईल. आपली पाठची गाडी येते तर परत थांबूया, थोड्याच बघूया. आणि दुसरी गाडी पण आलेली आहे, पोचलेली आहे. आणि इकडे आत हे बघा, असं काही मंदिर आहे. सुंदर अशी गणपतीची मूर्ती पण आहे. दाखवतो थांबा. आता सध्या पूजा वगैरे करतात. मंदिराचं आता दर्शन झालंय. दर्शन वगैरे सगळ्यांनी घेतलंय. मंदिराची जी मूर्ती आहे, जर पाया पडणार लिटरली गणपती बाप्पा आपल्याकडे बघतो असं फिलिंग येतो. मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. ते पण आज संकष्टीच्या दिवशी. घरचे पण थांबलेत सगळे. चहा ब्रेक घेतलाय ना सगळ्यांनी. पप्पा पण नाश्ता करायचा, त्यांनी सकाळी पिताची वेळेतली पण केला नव्हता. आणि बाकी सगळ्यांनी चहा आणलाय काकीनी. सगळे चहा ब्रेक घेतात. असाच टाइमपास आणि एन्जॉय करत करत हळूहळू जायचं आहे, काही घाई नाही. तो निघालो. आणि अजून एक मंडळी आहे, ती निघाली. ती भेटेल तेव्हा तुम्हाला सांगतो पण आहे ते पण त्यांच्या इकडनं निघाले.
परत रस्त्याला लागलोय आम्ही तरी. पाठचे अजून निघतायत आणि परत ऊन पण तेवढं झालंय. जास्त झालंय, गरम होतंय आता. भेटेल पाऊस, नाही भेटणार असं नाही, कारण पुढे दिसतोय पाऊस. ढगाळ वातावरण तरी झालेलं आहे. तोपर्यंत इकडे तरी ऊनच आहे. एवढं हवं होतं पण तेवढं नको होतं. बघूया आता. तो अगेन पाऊस परत चालू झालेला आहे त्याच्या फोर्सनी. पावसाने त्याची सुरुवात केली आहे. असाच पाऊस पडू दे आता, प्रवासात काय वाटणार नाही, पण तिकडे जाऊन कंट्रोल पडू दे. एकदम रेड अलर्ट नको होऊ दे परवासारखं. तर ओके, आता ऑलमोस्ट आपण गोवा महाराष्ट्र बॉर्डर सोडली आणि गोवा बॉर्डर एंटर करतोय. इकडे आहे हा महाराष्ट्र बॉर्डरचा पास झालेला आहे RTO, आणि आता गोवा बॉर्डरचा चेकपोस्ट लागेल इकडे पुढे. आणि आम्ही थांबलोय त्याच्यामध्येच, कारण का आता ऑलमोस्ट निघून आम्हाला 3 तास झालेत. आता 2:30 वाजायला आलेत. आणि आमची अजून एक मंडळी आहे, आणि आमची अजून काही मंडळी आहेत ती कोल्हापूरातून येत आहेत. ती आता या ब्रिज खालून येतील एवढ्यातच. ते सावंतवाडी सोडून आहेत. मग ऑलमोस्ट आम्ही त्यांच्यासाठी थांबलो आहे. नाश्ता इकडे सगळे, आता जेवण असं काय प्रॉपर भेटलं नाही, पण नाश्ता वगैरे आम्ही काय करतोय. उपवासच आहे म्हणायला सगळ्यांचा, आणि घरातून काय गोष्टी आणलेल्या आहेत ते खातोय. बघा, हे डबे उघडलेले आहेत. साबुदाण्याची खिचडी, स्वीट पोटॅटो, प्लस तिकडे 2-4 गोष्टींची ऑर्डर पण दिली आहे. ऑल पब्लिक इज हिअर. सगळे गोळा झालेले आहेत. वरद आणि कोल्हापूरचे सगळे मंडळी आलेले आहेत. वरद तर सगळे ना जेवतात, अजून खातात तर पडलेच सगळे बाहेर. आम्ही पण पडलोय बाहेर. इकडनं अजून आपलं डेस्टिनेशन दाखवते 51 किलोमीटर, तेवढं आपल्याला जायचंय. ऑफिशियली एंटर्ड झालेलो आपण गोवामध्ये. आत घेतलेला आहे डायव्हर्जन, म्हणजे हा आपला कलंगूटला जायचा रस्ता. डिअर जिंदगी वाईब्स येत आहेत. चालू आहे. काय बोलतो ब्रो? काय नाही, आता रूम गाठायचे. हत्ती येते. इसूजू नाळाची झाडं दिसायला लागलेली आहेत ब्रो. ह्याचं काय चालू होतं? हा एक खवीसच आहे, आणि खवी चालू होती, चालू होती बाब. हा, नुसतं पावसाने जास्त स्वागत निघले. बरं आहे, बरं. असं वातावरण राहू दे जसं आता चालू आहे. हे वातावरण नॉर्मल आहे, कोझी आहे. हे चांगलं वाटतंय, काय टेन्शन नाही. आता हॉटेलवर पोहोचेल लवकरात लवकर. तर गाईज पोहोचलेलो आहोत आपण आपल्या डेस्टिनेशनला. बॅग घेऊया चला. एक गाडी तरी पोहोचलेली. पाठची आहेत अजून 2-4 किलोमीटर पाठची आहेत अजून 2-4 किलोमीटर पाठी. आता आम्ही पोहोचलोय. आज आपला स्टे आहे बागाजवळ. ते आपले आहे पाठी दिसते, हे आपलं हॉटेल आहे. आणि इकडे आपली गाडी 1 नंबर पार्क झाल्या, बाकी 2 इकडे पार्क होतील. आणि ह्याच्या पलीकडे बीच आहे. सो आधी जरा बॅगा ठेवूया, मग जरा फिरू. तर ओके, हॉटेल रूम मध्ये आम्ही चेकिंग केलं. त्याच्यानंतर जरा बीच बघायला गेलो तुम्ही, आणि परत हॉटेलच्या समोर होता. तर आता जरा बाहेर पडलो होतो. पाऊस पण सुरू झालाय, बघू शकता. हलकी ड्रिझलिंग आणि पाऊस जरासा पडलाय आता. आणि आता आलोय आम्ही इकडे टिटोज लेनला, कारण का शर्ट बीट घ्यायच्यात भावांना. ते गेलेत नेमके. आम्ही इकडे पार्क करून जात होतो, पण इकडे नो पार्किंग एरिया आहे. मग कोणाला तरी एकाला गाडीत थांबायला लागेल. त्यांचा असा कॉलेज, असा गाडी पुढे घेईल. आणि हाय माझ्यामध्ये आता हलका पाऊस पडतो. आज तरी प्लॅन आहे की कलंगूटमध्येच वगैरे फिरायचं. मला 2 दिवस गोवामध्ये. आज तरी असा प्लॅन आहे की कलंगूट वगैरेच फिरायचं, कलंगूट एरियामध्येच राहायचं. सो बघूया. आता तरी घरचे तयार होतात. आम्ही शर्ट बीट घेऊन परत रूमवर जाणार आहोत, आणि तिकडनं पुढे बघूया काय करतात ते. हा जो टिटोस लेन आहे तो रात्रीचा एवढा पॅक होतो की इकडे माणसांना चालायची जागा नसते, एवढा पॅक होतो लिटरली. आणि आता आम्ही इकडे गाडी उभी केली.
ही संध्याकाळची वेळ आहे, प्लस सीझन नाही, ऑफ सीझन चालू आहे, पाऊस वगैरे पडतोय, काय विषय नाही. सो वी आर रेडी फॉर द ऍडव्हेंचर. ऍडव्हेंचर कसला झाली रात्र 6:30 इकडे वाजले, अजून सगळे घरचे तयार होतात. आम्ही जाऊन फिरून बाहेरून आलो, तयार झालो, तरी पहिले तयार झालो आणि अजून घरचे तयार होतात. विचार करा काय होईल आता ह्यांचं. आता म्हणजे 4 नाश्ता काय ते सध्याचा घेतात. 4 नाश्त्यातच सगळे समोसे खातात. त्याच्या 4 नाश्त्यातच सगळा वेळ जातोय आज वाटतं. आणि या येल्लो फ्रेम मध्ये मला सगळं सिनेमॅटिक दिसतंय. काम करूया आपण, हिला उचल आणि चल लावूया आपण. हर्षाला उचलूया. व्हायरस गोवाचा व्हायरस कॉन्सेट्स. आता बाहेर पडलोय, टिटोज लेन कडे चाललोय परत एकदा. अजून एक कॉर्डसेट वाला ग्रुप दिसलेला आहे. चंगू मंगू भाई. वाजले बघा किती, 7:30 झाले. 6 वाजल्यापासून घरातून निघालोय. जी भसड झाली पार्किंग मुळे, असला वैताग आलाय आम्हाला, विचारू नका. येत आहे सगळ्यांना लाईव्ह लोकेशन शेअर करा आपला, जर तुमचा ग्रुप असेल तर. हे सांगतो सगळ्यांना लाईव्ह लोकेशन शेअर करून फिरा. याला सगळे तुम्हाला विचारतात कुठे आहात तुम्ही. असं सगळं घाला चालू आहे मगासून 1 तासभर यायला. आणि पार्किंगचे 4 तासाचे 200 रुपये द्यायला काय हरकत नाही. ऑफ सीझन आणि सीझनला तेच रेट. आणि शेवटी आम्ही एका लेनमध्ये आता गाडी लावली, पण ते सगळ्या घरच्यांना सांगेपर्यंत आमचा काम निघालाय, काय सांगू. परत आता टिटोस लेनला निघालोय. गलीत एका पार्किंग भेटलेली आहे, परत आता बाहेरच्या साईडला चाललोय. आता शिरतो टिटोस लेनमध्ये. लेट्स गो. वर्ल्ड फॅसिनेटेड बाय गोवा. म्हणजे इकडे सगळं तुम्हाला शूज, कपडे, गोवन स्टाईल कपडे, ज्वेलरी, ॲक्सेसरी, अल्कोहोल वगैरे सगळं भेटेल. टॅटू शॉप वगैरे सगळं. आणि जे काय टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते पण. आणि काजू भजी पण गोवा स्पेशल. तर ओके, जरासा हवाचा वारा येत असेल तुम्हाला प्रयत्नवाला. नॉईज कॅन्सलेशन ऑन करतो मी. तर आज बरेचशे वाटी पुढे गेलेत. मी जरा मॅग्नेट घ्यायला थांबलो होतो 2, तुम्ही घेतलेत. हां, आता फ्लॅश चालू आहे. म्हटलं फ्लॅश काय चालू होतं. ओके, जर आपण टिटोसच्या एंड पॉईंटला आलो, जिकडे सगळी पब बीप आहेत. मेन तो टिटोसचा पब आहे, तो पार्टी आहे. आणि आता हे सगळे अजून हाय लेवल पब आहेत सगळे. आता सीझन आहे की नाही म्हणून चालू आहेत की नाही माहीत नाही, पण जेव्हा वीक सीझन असतात तेव्हा मे सीझन असतो तर तुफान गर्दी असते. हा जो तुम्हाला लेन बसतो एवढी गर्दी असते, इकडे चालायला जागा नसते. आता थोडीफार म्हणजे नाही म्हणता येणार, 10% 80% गर्दी कमी आहे म्हणेन मी, कारण मी इकडची तुफान गर्दी बघितली, जी अख्खा लेन भरलेला असतो आणि हालायला जागा नसते. ओके, जरा कॅमेरा शेक होईल. वारा भरपूर आहे. हा बीच साईडचा हा बाग आहे पुढे. इकडे आहे टिटोस लेकचा समोरचा बीच एरिया, आणि हा पुढे आहे बघताय तो बाग आहे. आणि हे सगळे शॅक्स आहेत, माझ्या पाठी आहेत ते. आणि आम्ही असेच राऊंड मारायला निघालो. घरचे ग्रुप बसलेले आहेत एका साईडला, एन्जॉय करतात ते त्यांचं. आम्ही आमचे फोटो काढायला निघालो सगळे. इकडेच तुम्हाला सगळे पब, शॅक्स, रेस्टॉरंट, जे काय ठीक वातावरण ते सगळं इकडे दिसेल. सगळं चालू. तुम्ही जिकडे जाल तिकडे हे शॅक्स तुम्हाला फुल कलरफुल वाईब देतील. नुसतं एवढंच आहे, रेट बीट बघून घ्या आणि नीट घ्या. काही लोक स्कॅम पण करतात. आमच्यासोबत शॉर्प नॉट झाला नाही अजून, तर तुम्ही जपून या. तर आता बाहेर पडलो आणि गाडीत बसलो, त्यानंतर आजोबांना आणायला जायचं आणि जेव्हा हॉटेल शोधायचं पहिलं असतं. त्यांचं प्युअर व्हेज हॉटेल हवे, उपवासा म्हणून प्रसादांचा. सो त्या 2 गोष्टी करायला बाहेर पडलोय. घरातले पण निघाले अर्धा रस्ता आहे, त्यांना आणायला परत यायचं आहे. ट्रिपल हॉटेल शोधूया. तर गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे. काल रात्री मी काही ब्लॉग केला असेल, लास्ट ब्लॉग तुम्ही बघा. वातावरण एक नंबर झालं आहे. पण वातावरण चेक करा. आणि ते बुबू काय करते तिकडे खाली, बुबू आहे की मांजर आहे? मांजर आहे वाटतं. हां, पीसफुल झोप मस्त भेटली. पण काही बोला, एक नंबर झोपलो. आणि पावसाचं वातावरण झालं आहे, पण पाऊस पडत नाही, असं कोझी झालं आहे. चांगलं वाटतं, गुड. आणि टेम्परेचर बोलाल तर थंडी नाही,
पण आमच्या रूममधून बाहेर पडल्यावर मला बरं वाटतंय, कारण तो रूम एवढा मलाच होता की बाहेर परत गोव्यात आल्यासारखं वाटतंय मला. हां, तर काका होते, त्यांना चहा हवा आहे तर चहावाला शोधतो जरा. आम्हाला पण चहा हवा आहे. आता हे हॉटेल तर बंद दिसतंय. चाय चाय मिळते आहे का इधर? बाकी आपली रणी चमकते, आपली स्नॅक्सची चमकते. काकांची गाडी पण एक नंबर. इवन तर आहेच. इवन अशी वाटते धुतलेली गाडी आहे, कारण ते इवनचे टायर वेअर पण साफ दिसतं. हिची पण ऑलमोस्ट ठीक आहे, पण क्लीन आहे. ही बाई का घाण झाली? काल ही स्वच्छ दिसत होती, आता स्पीड याला हाक मार. अरे रोनाल्डो असं तर आम्ही निघालो चहा शोध मोहीम. बोल चहा शोध मोहीम. आता चला. असं कुठे निघालोय. इकडे काल आईस्क्रीम घेतलं होतं रात्री. घरच्या कधी चहा दिला आणि आम्ही आलो तिकडे एक आता जाऊन हा नेमकी एंड पॉइंटला पाऊस आलाय भान पडेपर्यंत. म्हणजे शिंतडतोय काय पडतोय, पण वारा डेंजरचा पडलाय. नाश्ता वगैरे करून आलोय आम्ही आता. माझे केस जरा विचित्र झाले असतील. तयार झालोय, फ्रेश वगैरे झालोय. तर मी काय म्हणतो, एक काम करूया. हा ब्लॉग भरपूर लेंदी झाला असेल, हा ब्लॉग इकडेच थांबूया. आजचा तुम्ही बघता काय अवस्था आहे आणि आम्हाला अजून कुठे कुठे जायचं आहे सगळं आहे. अजून आपली ट्रिप संपली नाही, अजून एक दिवस आहोत. आणि आज आपल्याला खालच्या दिशेला थोडंसं जायचं आहे. पण हे बघा असं काय असणार आहे पाऊस. आता बघूया पाऊस भेटतोय की आपलं लक आहे, काय होतं आहे ते तुम्ही बघा पुढच्या ब्लॉगमध्ये. मी हा ब्लॉग इकडे संपवतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत नक्की बघा. आणि मी पण आता निघतो, कारण का आपला याच्या अजून पुढे आपला दौरा आहेच. आपली गाडी बाहेर पडलेली आहे, आता काका पण काढतात, मी पण काढतो आता जस्ट लगेच बाहेर. तो आता धमाकेदार असणार आहे. पावसा आमची मजा घेतोय की आम्ही पावसाची मजा घेतोय ते पुढच्या पार्टमध्येच कळेल. चला भेटूया. ओव्हर अँड आउट. बाय बाय.